सर्वांचे आभार मानते आणि समस्त गावकरी इरला जे आज इथं व्याख्यानासाठी उपस्थित मान्यवर आहेत आपल्या सर्वांचेही आभार मानते आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल 4 शब्द बोलण्याचा प्रयत्न करते। 31 मे 1725 रोजी चौंडी गावचे पाटील मानकोजी शिंदे यांच्या घरी अहिल्यादेवींचा जन्म झाला। त्यानंतर इसवी सन 1733 मध्ये माळव्याचे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र युवराज खंडेराव यांच्याशी त्यांचा विवाह झाला। लग्नानंतर घरची सेवा चालू होती। संसार वेळीवरती मालेराव आणि मुक्ताई ही 2 फुले उमलली, पण इसवी सन 1754 मध्ये सूरजमल जाटाशी लढता लढता कुंभेरीच्या लढ्यात अहिल्यादेवींचे पती युवराज खंडेराव होळकर यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर इसवी सन 1766 मध्ये माळवाधिपती रणझुंजार सुभेदार मल्हारराव होळकर यांचंही निधन झालं। त्यानंतर गादीवर आले अहिल्यादेवींचे पुत्र मालेराव होळकर। इसवी सन 1767 मध्ये मालेरावांचाही मृत्यू झाला आणि या संपूर्ण होळकर राज्याची धुरा आली ती अहिल्यादेवींच्या हाती। खूप मोठी जबाबदारी होती। वास्तविक पाहता इसवी सन 1725 ते 1795 म्हणजे अहिल्यादेवींचं जेव्हा 13 ऑगस्ट 1795 रोजी निधन झालं तोपर्यंतचा कालखंड 1725 ते 1795 हा कालखंड म्हणजे इतिहासाचा मध्ययुगीन कालखंड। या काळामध्ये महिलांची परिस्थिती अतिशय बिकट होती। महिलांना सती जावं लागत होतं पतीच्या निधनानंतर। विधवा केशवपण, बालविवाह, पडदा पद्धती अशा अनेक अनिष्ट प्रथा रूढ होत्या। महिलांना शिक्षणाची सोय नव्हती। स्त्री म्हणजे फक्त चूल आणि मूल अशा प्रकारची समाज व्यवस्था होती आणि त्या समाज व्यवस्थेमध्ये 1767 पासून 1795 पर्यंत जवळपास 28 वर्ष या कर्मयोगिनीने जो आदर्श राज्यकारभार केला तो त्यांच्या जिवंतपणी देखील जगातील आदर्श राज्यकारभार म्हणून नोंदवला गेला आणि याच्या नोंदी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आणि भारताबाहेरच्या राज्यकर्त्यांनी केलेल्या आहेत। पण अहिल्यादेवींनी जो राज्यकारभार केला तो आदर्श का होता, कसा होता हे आपण जाणून घेणारच आहोत। या भारताला अनेक महान रत्नांची परंपरा लाभलेली आहे। यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः असा संदेश देणारे भगवान श्रीकृष्ण असतील, ज्यांच्या राज्यात प्रजेला पुरेसे न्याय आणि अन्न होतं ते राजा राम असतील, एका सामान्य कुटुंबात जन्म घेऊन अखंड भारताचा पाया रचणारे सम्राट चंद्रगुप्त मौर्य असतील, भगवान गौतम बुद्धांचा सत्य आणि अहिंसेचा संदेश जगभर प्रसारित करणारे सम्राट अशोक असतील, जगामध्ये अहिंसेचा प्रसार करणारे वर्धमान महावीर असतील, पुढे महात्मा बसवेश्वर असतील, या सर्व महान संतांची राज्यांची परंपरा पुढे 16व्या शतकात चालवली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करून। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचं खऱ्या अर्थाने सुराज्य कोणी केलं तर ते पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांनी। या सर्व महान संत, तत्वज्ञ, राजे, महाराजे यांचा वारसा त्यांनी समर्थपणे चालवला। इतिहासाने पानोपानी जिची गायली गाथा होळकरांची तेजस्विती पुण्यश्लोक माता असं त्यांचं वर्णन केलं जातं। त्या काळामध्ये मुलींना शिक्षणाची सोय नव्हती, परंतु अहिल्यादेवी या चौंडी गावच्या पाटलांची कन्या होत्या आणि वडिलांच्या गावीच त्यांना थोडीफार अक्षर ओळख, जे काही 8 वर्ष त्या आई वडिलांच्या घरी होत्या त्या काळातच अक्षर ओळख आणि थोडंफार शिक्षण मिळालेलं होतं। त्यांची आई त्यांना रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगायची, तसेच गावामध्ये चावडीवरती शाळा भरायची, त्या ठिकाणी पंतोजी म्हणून जे होते ते मुलांना शिकवण्याचं काम करायचे आणि अहिल्यादेवी खेळत खेळत तिथे जाऊन बसायच्या। मुलांना काही प्रश्न विचारले असता त्यांना उत्तरं जर नाही आली तर त्याची उत्तरं ही बाल अहिल्या द्यायची आणि त्यामुळे पंतोजींनाही असं झालं की ही मुलगी शिकेल, काहीतरी करेल, ते पण तिला शिक्षणाचे धडे गिरवू लागले। याचा अर्थ काय तर शिक्षणाची सुरुवात त्यांच्या बालपणी झाली होती। त्यानंतर पुढे 1733 मध्ये सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या घरात राजघराण्यामध्ये अहिल्यादेवी आल्या। एका मेंढपाळ कुटुंबातली सामान्य घरातली मुलगी राजवाड्यात आली आणि तिने त्या संधीचं सोनं करून दाखवलं।
संसार चालू होता. मुलगा मालेराव, मुलगी मुक्ताई यांचा जन्म झालेला होता. आणि पती खंडेरावांबद्दल बोलायचं म्हटलं तर पती खंडेराव हे अतिशय म्हणजे पराक्रमी योद्धा होते. खंडेरावांना तसं खूप कमी आयुष्य लाभलं, पण त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही 18 लढाया लढल्या त्या सर्वच्या सर्व लढाया जिंकलेल्या होत्या. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की युवराज खंडेरावांबद्दल चुकीची माहिती समाजासमोर येते. त्याचं कारण आहे की कलाम कसाऱ्यांनी जी काही चुकीची माहिती लिहिली तीच आपण वाचतो आणि तीच प्रसारित करतो. खंडेराव हे एकमेव मराठा योद्धा होते ज्यांनी शिवाजी महाराजांनंतर दिल्लीच्या मुघल बादशहाला झुकवलं होतं. झुकवलं कसं तर ते दिल्लीच्या लाल किल्ल्यासमोर त्यांची छावणी टाकून बसले होते. मल्हाररावांनी सांगितलं होतं तुम्ही तिथे थांबा, मी येतो. आणि खंडेराव तिथे छावणी टाकून बसलेले असताना महिनाभर छावणी तशीच होती. खंडेराव काही तिथून हलत नव्हते आणि दिल्लीचा मुघल बादशाह पुरता घाबरून गेला. मग त्यांनी त्यांचा जो दिवाण होता त्याला खंडेरावांकडे पाठवलं आणि सांगितलं की आम्ही तुम्हाला खिल्लत देतो, म्हणजे भेट किंवा नजराणा ती तुम्ही स्वीकारा आणि तुमची छावणी इथून हटवा. पण त्यावेळी खंडेरावांनी उत्तर दिलं, मी कुणाचा नोकर नाही. माझे वडील सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या सांगण्यावरून मी इथं आलेलो आहे आणि जेव्हा ते सांगतील तेव्हाच मी जाईल. परंतु मुघल राजाच्या दिवाणांनी विनंती केली आणि कुठेतरी समझोता म्हणून मल्हाररावांनी समझोता करण्याचं खंडेरावांनी समझोता करण्याचं स्वीकारलं आणि खंडेराव पण मुघल दरबारात गेले आणि ते भेट स्वीकारण्यासाठी त्यांनी अट ठेवली की मुघल सम्राटांनी स्वतः माझ्या कमरेला तलवार बांधायची. ही जी मागणी होती मुळात ही मागणी सम्राटाला झुकवणारी होती, कारण कोणाच्याही कमरेला तलवार बांधण्यासाठी ती तलवार खाली बसून बांधावी लागते. याचा अर्थ असा होता की मुघल सम्राटांनी माझ्या पायावर झुकायचं आणि त्यानंतर मी तुमची भेट स्वीकारेल आणि मी इथून माझी छावणी उठवेल. पूर्वी 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांचा नजराणा न स्वीकारता ते तिथून निघून गेले होते आणि शिवाजी महाराजांनंतर मुघल सत्तेला आव्हान देणारा एकमेव खंडेराव हा योद्धा होता. अशा वीर पराक्रमी आणि महापराक्रमी मल्हाररावांचे पुत्र खंडेराव होळकर सुद्धा पराक्रमी होते, ज्यांनी अटके पार झेंडे रोवले. त्या सिंहाचा मुलगा हा छावाच असतो, तो कोणी ऐरागैरा नसतो. खंडेरावांबद्दल पुढे काय झालं तर इसवी सन 1754 मध्ये कुंभेरीच्या लढ्याला वेढा दिला गेला आणि त्या वेढ्यामध्ये सूरजमल जाटाशी लढता लढता खंडेरावांचा मृत्यू झाला. खंडेरावांच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवी सती जाण्यास निघाला, परंतु मल्हाररावांनी त्यांना गळ घातली की माझा म्हाताऱ्याचा उन्हाळा करू नकोस, आता ही होळकर दौलत कोण सांभाळेल. मी असं समजेल की अहिल्या गेली आणि माझा खंडू जिवंत आहे, पोरी तू सती जाऊ नकोस, राज्याची तुरा सांभाळ, तुझ्या स्वतःच्या मुलांकडेही बघ आणि पुढे या राज्याकडेही बघ. म्हणून अहिल्यादेवींनी सासऱ्यांची विनंती मान्य करून सती न जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य राज्यकारभार असेल, देशसेवा असेल, देवसेवा असेल यासाठी वाहून घेतलं. वास्तविक पाहता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अहिल्यादेवींनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. त्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग असतील, सप्तपुरी असतील, 4 धाम असतील, शेकडो कावड असतील, कुंड असतील, बारवा असतील, विहिरी असतील, अन्नछत्र असतील, पाणपोळ्या असतील, हे सगळं काम केलं. ज्याला हिंदू धर्म की चौकिया असं अभिमानाने म्हटलं जातं. ती 12,673 निर्माण कार्य अहिल्यादेवींनी आपल्या कारकिर्दीत निर्माण केली. परंतु ही जी निर्माण कार्य होती ती सर्व निर्माण कार्य त्यांनी आपल्या खाजगी संपत्तीतून केली. आता खाजगी संपत्ती काय आणि राज्याची संपत्ती काय तर त्या काळामध्ये आणि आजपर्यंतही पाहिलं तर भारताच्या इतिहासात होळकर संस्थान हे एकमेव राज्य होतं ज्यांची राज्याची तिजोरी वेगळी होती आणि खाजगी संपत्ती वेगळी होती. खाजगी संपत्ती वेगळी का होती तर इसवी सन 1728 मध्ये मल्हाररावांना माळव्याची सुभेदारकी मिळाली आणि 1733 मध्ये मल्हाररावांनी पहिले छत्रपती शाहू यांच्याकडे मागणी केली. पहिले छत्रपती शाहू म्हणजे कोण तर छत्रपती संभाजीराजांचे थोरले पुत्र. त्यांच्याकडे मागणी केली की आम्ही तर मुलकावर जातो, लढाया करतो, वेगवेगळे प्रदेश जिंकतो, मग आम्ही लढाईला गेल्यावर आमचं जर काही झालं तर आमच्या कुटुंबाचं काय होईल. तर आमच्या कुटुंबाच्या जीवितासाठी, त्यांच्या जीवनचरितार्थासाठी काहीतरी सोय असावी, यासाठी त्यांना ही जहागीर देण्यात यावी. आणि छत्रपती शाहूंच्या आदेशाने
घरातले जी थोरली महाराणी आहेत तिच्याकडे होता. त्यामध्ये राजांचा कुठलाही ढवळाढवळ नव्हता. ते कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करत नव्हते. आणि मग ही स्वतंत्र जहागिरी जी होती ती सुरुवातीला मिळाली त्यावेळी काहीतरी 1,29,000चा भूप्रदेश होता. म्हणजे 1,29,000 त्या भागातून कर शेतसारा वगैरे मिळत होता. तो प्रदेश होता. 1766 पर्यंत खाजगीचं उत्पन्न हे 16 कोटींवरती गेलं होतं. ज्यावेळी मल्हाररावांचा मृत्यू झाला त्यावेळी अहिल्यादेवींच्या हातात 16 कोटींची खाजगीची प्रॉपर्टी होती. खाजगीची प्रॉपर्टी 16 कोटींची, राज्याची तिजोरी वेगळीच होती. आणि या खाजगीच्या संपत्तीतून त्या अनेक लोकोपयोगी कामे करत होत्या. मंदिरं, पीर, दर्गे यांना देणग्या देणं असेल, मस्जिदांच्या बांधकामासाठी देणग्या देणं असेल, बारव, अन्नछत्र, पाणपोया हे सगळं असेल. तसेच त्यांनी फक्त आपल्याच राज्यात नाही तर आपल्या राज्याबाहेर देखील रस्ते बांधले, बारवा, विहिरी, कुंड निर्माण केले. हे आपण पाहतोच. त्यांनी निर्माण केलेल्या बारवा आजही आपल्याला पाहायला मिळतात. तुळजापूरची बारव असेल, नाशिक मुंबई हायवेवरती जर गेलं तर त्या ठिकाणी कसारा घाटामध्ये एक टोप बारव आहे. आता विषयच निघालाय तर सांगते. त्या टोप बारवेचं म्हणजे काय आहे, ती बारव आपली जशी असते तशीच बारव आहे, पण त्याच्यावरती असा घुमट आहे, टोप पूर्णपणे झाकलेली आहे ती, आणि त्याला 3 खिडक्या आहेत. असं का आहे तर ती बारव आहे डोंगर उतारावरती. मग डोंगरामध्ये माळरानावरती चरायला गेलेली जनावरे डोंगरावरून खाली धावत येताना त्या बारवेमध्ये पडू नयेत किंवा त्यामध्ये कचरा पडू नये, ते पाणी अशुद्ध होऊ नये, म्हणजे पाणी शुद्धही राहिले पाहिजे, त्याच्यामध्ये एखादं जनावर पडलंही नाही पाहिजे, यासाठी म्हणून त्या बारवेला त्यांनी टोप केला. ही एकमेव टोप बारव आहे जी की अहिल्यादेवींनी निर्माण केली. जेजुरीचा चिंचेच्या बागेचा तलाव, जर आपण जेजुरीला गेलो तर तिथे मल्हार गौतमेश्वर मंदिराच्या पाठीमागे आजही एक मोठा तलाव आहे. त्याला चिंचेच्या बागेचा तलाव म्हटलं जातं. तो तलाव अहिल्यादेवींनी त्यांच्या काळात निर्माण केला. अनेक उदाहरणं देता येतील. बद्रीनाथ पासून ते बद्री केदार पासून ते जगन्नाथपुरी, रामेश्वर, चोटी सोमनाथ आणि परत बद्री केदार, अशा पद्धतीने त्यांनी एक सुवर्ण चौकोन तयार केला होता, कावड मार्ग. कारण काशी विश्वेश्वरावरून कावड निघायची, ती या सगळ्या 4 धामांना पाणी घालण्यासाठी कावड जायची. हा कावड मार्ग अहिल्यादेवींनी तयार केलेला. आणि पुढे ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान झाले त्यावेळी त्यांनी रस्त्यांच्या माध्यमातून देश जोडण्याचा जो प्रकल्प हाती घेतला होता तो प्रकल्प या कावड मार्गावरती आधारित होता. अटल बिहारींनी त्यावेळी सुवर्ण चौकोन तयार केला आणि रस्त्यांच्या माध्यमातून देश जोडण्याचा प्रयत्न केला. अहिल्यादेवींनी त्यांच्या काळामध्ये तयार केलेला काशीवरून जगन्नाथपुरीला जाणारा आणि कलकत्त्याला जाणारा राष्ट्रीय महामार्ग आजही आपल्याला पाहायला मिळतो. एक महाराष्ट्रातलं उदाहरण द्यायचं तर धुळे जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुक्यात एक ठिकाणी एका नदीवरती पूल आहे जो की अहिल्यादेवींनी बांधला होता. तो पूल लाकडी पूल होता. मागच्या 3 ते 4 वर्षाखाली शासनाने तो पूल पाडला आणि त्या ठिकाणी लोखंडी पूल उभा केला. सांगायचं कारण हे आहे की 300 वर्ष झाली तरी त्यांनी निर्माण केलेला तो लाकडी पूल पण टिकून आहे. म्हणजे कामाचा दर्जा काय असेल, त्यांनी जे काही निर्माण कार्य केलं तो कामाचा दर्जा काय असेल, अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं त्यांनी निर्माण कार्य केलं. मल्हाररावांच्या हयातीमध्येच त्यांची इच्छा होती की काशी विश्वेश्वर मंदिराचं पुनर्निर्माण करायचं. कारण औरंगजेबाने काशी विश्वेश्वर मंदिर पाडल्यानंतर त्या ठिकाणी ज्ञानव्यापी मस्जिद चालू झालेली होती आणि मल्हाररावांचं स्वप्न होतं की त्या ठिकाणी पुन्हा काशी विश्वेश्वराची स्थापना करायची. त्यांनी मोर्चाही वळवला, त्यांनी त्या पद्धतीने कामही सुरू केलं. पण ज्यावेळी मल्हारराव काशीमध्ये पोहोचले तिथल्या ब्राह्मणांनी त्यांना विनंती केली की सुभेदार साहेब, तुम्ही आहेत तोपर्यंत इथं आम्हाला कोणी धक्का लावणार नाही, पण तुम्ही इथून गेल्यानंतर मुघल राजे आणि त्यांचे इथले नवाब आम्हाला जगू देणार नाहीत, तर कृपा करून तुम्ही ते मंदिर काही बांधू नका, कारण आमच्या जीविताला धोका निर्माण होईल. आणि त्यांच्या विनंतीमुळे मल्हाररावांनी ती माघार घेतली. काशी विश्वेश्वराचं मंदिर बांधलं नाही. काही अंतरावरती मल्हाररावांनी त्या काळी नीलकंठेश्वर महादेवाचं मंदिर बांधलं. अशा पद्धतीने मल्हाररावांचं जे अधुरं स्वप्न राहिलं होतं ते अहिल्यादेवींनी त्यांच्या काळात पूर्ण केलं. इसवी सन 1785 मध्ये काशी विश्वेश्वराचं मंदिर बांधताना
अयोध्येच्या नवाबाचं राज्य होतं, मुस्लिम राज्यकर्ता होता, त्याच्याकडून जमीन घेतली मस्जिदी समोर आणि गंगा नदीच्या काठावरती आज जिथं आपण जाऊन नमस्कार करतो ते काशी विश्वेश्वराचं मंदिर त्यांनी बांधलं. त्या काशी विश्वेश्वर लिंगाची जी प्राणप्रतिष्ठा आहे ती स्वतः अहिल्यादेवींनी केली त्या ठिकाणी. यातून त्यांनी साध्य काय केलं तर एका मुस्लिम राज्यकर्त्याकडून आपल्या मंदिरासाठी जागाही मिळवली, मंदिरही बांधलं. मुस्लिम मस्जिदीला धक्का न लावल्यामुळे मुस्लिम बांधवांच्याही भावना दुखावल्या गेल्या नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार परंपरेनुसार आपण असं म्हणतो की एखाद्या मंदिराच्या ठिकाणी काही तोडफोड झाली किंवा तुटलं फुटलं तर ते भंग पावतं. मुळात त्या मंदिरातलं शिवलिंग भंग पावलं होतं, तुटलं गेलं होतं, तर ते भंग पावलं म्हणजे अपवित्र झालं अशी हिंदू धर्माची मान्यता आहे. त्या मान्यतेनुसार त्याच ठिकाणी परत मंदिर बांधणं किंवा शिवलिंगाची स्थापना करणं इष्ट नव्हतं. म्हणून त्यांनी धर्मही जोपासला, समाजातली धार्मिक एकताही जोपासली आणि अशा पद्धतीने एक राज्यकर्ते म्हणून त्यांनी आपले कर्तव्य निभावत असताना सामाजिक सलोखा जोपासून ठेवला. विशेष बाब सांगण्याची गोष्ट म्हणजे अयोध्या, काशी हे प्रदेश त्यांच्या राज्यातले नव्हते, हे त्यांच्या राज्याबाहेरचे प्रदेश होते. आपल्या राज्यात तर कोणीही निर्माण कार्य करेल, आपल्या राज्यामध्ये आपली सत्ता असते, आपण तिथे काहीही करू शकतो, कोणीही करेल, परंतु आपल्या राज्याबाहेर जाऊन काही करावं हा विचार त्यांचा, ही प्रेरणा त्यांच्याकडून आणि हे काम फक्त त्याच करू शकल्या. त्या का करू शकल्या? त्या खूप लढाई करत होत्या का? खूप बंडखोर होत्या का? तर नाही. त्यांची शांतता, त्यांची भक्ती, त्यांचा संयम ही त्यांची शक्ती होती आणि त्या शक्तीच्या जोरावर त्यांनी सर्वांना झुकवलं. संपूर्ण भारतभरची त्यांनी निर्माण कार्य केली तर संपूर्ण भारतामध्ये त्यांचं राज्य नव्हतं, त्यांचं राज्य फक्त माळवा प्रांतात होतं, परंतु भारतभर कार्य करणं का शक्य झालं? कारण त्या कुणाविरुद्ध लढाई करत नव्हत्या. अहिल्यादेवींनी कधीच वरचढपणाची किंवा राज्य विस्ताराची लढाई केली नाही. त्यांच्या आयुष्यात लढाईचे प्रसंग खूप कमी आले. कुठल्याही प्रकारची लढाई न करता प्रेमाने आणि शांततेने जग जिंकता येतं हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आणि आपल्या कार्यातून त्यांनी सम्राट अशोकाने निर्माण केलेला अखंड भारत सांस्कृतिक दृष्ट्या जोडण्याचं काम केलं. आज जर आपण भारताच्या परिसीमा बघितल्या तर उत्तरेला बद्री काशी, बद्री केदारनाथ, तिथपासून इकडे पूर्वेला जगन्नाथपुरी, दक्षिणेला रामेश्वर, पश्चिमेला सोरटी सोमनाथ, अशा पद्धतीने जो आपला भारत आपल्याला दिसतो, आज भारताचा जो नकाशा पाहायला मिळतो तर तो अखंडपणे जोडण्याचं काम अहिल्यादेवींनी त्यांच्या काळात आपल्या निर्माण कार्याच्या माध्यमातून केलं. कारण 18व्या शतकातला भारत हा अनेक संस्थानांमध्ये, छोट्या छोट्या राज्यांमध्ये विखुरलेला होता, परंतु त्यांनी जे काही सांस्कृतिक वैभव उभा केला त्यातून भारत जोडला गेला. अशा प्रकारची जी काही निर्माण कार्य केली त्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचं उदाहरण जर द्यायचं झालं की धार्मिक सौहार्द किंवा आंतरधर्मीय शांतता त्यांनी कशी जोपासली तर सोरटी सोमनाथचं मंदिर 15व्या वेळेस गजनीच्या मोहम्मदाने पाडलं होतं. म्हणजे सोरटी सोमनाथचं मंदिर 15 वेळा लुटलं गेलं होतं, पाडलं गेलं होतं आणि ते 16व्या वेळा निर्माण करण्याचं कार्य अहिल्यादेवींनी केलं. सोरटी सोमनाथचं मंदिर बांधलं आणि त्या मंदिराची व्यवस्था बघण्याची जिम्मेदारी मंदिराच्या समोर असलेल्या मस्जिद ट्रस्टला दिली. हे फक्त त्याच करू शकल्या, त्यांचा दरारच तसा होता. हा दरार लढाईच्या जीवावर होता का? नाही. संपत्तीच्या जीवावर होता का? नाही. प्रेम आणि शांती याच्या जोरावर त्यांनी संपूर्ण भारत जिंकला आणि पुढे जाऊन संपूर्ण भारतामध्ये जो सलोखा निर्माण झाला तो आपण पाहिला. आता अहिल्यादेवींनी फक्त मंदिरं बांधली, मस्जिद बांधल्या, पीर बांधले, दर्गे यांना देणग्या दिल्या, अन्नछत्र, पारवा, विहिरी, पाणपुऱ्या एवढंच काम केलं का? तर नाही. त्या एक आदर्श राज्यकर्त्या ठरल्या होत्या जगाच्या इतिहासातल्या. जगाच्या इतिहासात सलग 28 वर्ष राज्यकारभार करणाऱ्या त्या एकमेव राज्यकर्त्या होत्या. तर राज्यकारभार करताना राज्यकर्त्या म्हणून त्यांनी काय केलं तर त्यांचं प्रशासन खूप उत्कृष्ट होतं. प्रशासनाची व्यवस्था आज जशी आपल्याकडे केंद्र सरकार, राज्य सरकार, पुढे जिल्हा लेवलला, तालुका लेवल, गाव लेवलला आहेत, अशा पद्धतीची प्रशासनाची रचना त्यांच्याकडेही होती. त्यांची न्याय व्यवस्था अतिशय चोख होती. न्याय व्यवस्थेच्या बाबतीत जर काही 1-2 उदाहरणं द्यायची म्हटली तर सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण येतं. आजही जर आपण पाहिलं
होतं याची आपल्याला कल्पना येते. मग त्यांनी त्यावरती तोडगा काय काढला तर ती जमीन त्यांनी गायरान म्हणून सोडायचं सांगितलं. ना शिंदेंनी वापरायची ना होळकरांनी वापरायची, ती गायींच्या चरण्यासाठी गायरान म्हणून जमीन सोडायची. ती सोडली गेली आणि तेव्हापासून ही जी जनावरांना चरण्यासाठी गायरान जमीन सोडण्याची पद्धत आहे ती सुरू झाली. अहिल्यादेवींनी त्यांच्या प्रशासनामध्ये अनेक प्रकारे उत्कृष्ट कार्य केलेलं आहे. ते कार्य करत असताना अनेक नवीन संकल्पना त्यांनी त्या काळात रुजवल्या. हुंडा पद्धती त्या काळातही होती. त्या दरबारात बसलेल्या असताना एके दिवशी इकडचे आपले अमरावती यवतमाळ भागातले काही ब्राह्मण मंडळी त्यांच्या दरबारात गेले आणि त्यांना विनंती केली की आमच्या उपवर झालेल्या मुलींची लग्न होत नाहीयेत हुंड्यापायी, आम्ही गरीब आहोत, आमच्याकडे तेवढे पैसे नाहीयेत आणि मुलींची लग्न हुंडा न दिल्यामुळे होत नाहीयेत, तर आम्ही काय करावं. याच्यावर संतापून अहिल्यादेवींनी काय निर्णय घेतला असेल. आपण कोणी असतो तर म्हटलं असतं आम्ही सहकार्य करू, किंवा दुसरा एखादा राजा असता तर म्हटलं असतं आम्ही सहकार्य करू. अहिल्यादेवींनी तो विषय पुढे न येऊ देता तो प्रश्न कायमस्वरूपी मिटवला. त्यांनी जाहीरपणे पत्र काढलं, आदेश काढला की माझ्या राज्यामध्ये हुंडा देणं आणि घेणं बंदी असेल. देणार जो हुंडा देईल त्याने तेवढीच रक्कम दंड म्हणून भरायची आणि जो घेईल त्याने दुप्पट रक्कम दंड म्हणून भरायची. हुंडा बंदीचा कायदा त्यांनी आपल्या राज्यात केला. विधवा स्त्रियांना संपत्तीचा अधिकार दिला, विधवांना मूल दत्तक घेण्याचा अधिकार दिला. म्हणजे महिलांच्या बाबतीतलं हे जे भरीव कार्य आहे ते खूप मोलाचं ठरतं, कारण त्या काळात महिलांची परिस्थिती काय होती ते मी आत्ताच सांगितलेलं आहे. शेतकरी हा त्या काळातही राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा होता आणि आजही शेती हा आपल्या देशाचा मुख्य व्यवसाय आहे. शेतीमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांनी काय केलं असेल तर सगळ्यात महत्वाचं त्यांचा जो शेतसारा होता अतिशय अल्प होता. खूप कमी शेतसारा आकारला जायचा, त्यामुळे सर्व शेतकरी शेतसारा भरायचे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वर्षी पीक होणार नाही किंवा उत्पन्न कमी होईल, शेतकऱ्यांचं कुटुंब त्यांचं अन्नधान्य भागलं जाणार नाही असं ज्यावेळी वाटेल त्यावेळी शेतसारा माफ केला जायचा. शेतकऱ्यांना त्यांच्या खाजगीच्या संपत्त्यातून बी बियाणं पुरवलं जायचं आणि जमिनीचा कस टिकून राहावा, पाण्याचा दुष्काळ पडू नये म्हणून त्यांनी काय केलं तर 9-11 कायदा केला. आता हा 9-11 कायदा काय आहे तर राज्याकडून शेतकऱ्यांना 20 झाडं दिली जायची बांधावर लावण्यासाठी. त्या झाडांच्या जोपासण्यासाठीचा खर्चही राज्याकडून दिला जायचा. शेतकऱ्यांनी ती झाडं आपल्या बांधावर लावायची, ती विशेषतः फळझाडं असायची, ती झाडं बांधावरती लावायची आणि 11 झाडांचं उत्पन्न राज्याला द्यायचं आणि 9 झाडांचं उत्पन्न ते शेतकऱ्यांनी खायचं. म्हणजे ती झाडं राज्य देणार, त्यांचा जोपासण्यासाठीचा खर्च राज्य देणार, शेतकऱ्यांनी आपल्या बांधावरती झाडं लावायची आणि 11 झाडांचं उत्पन्न राज्याला आणि 9 झाडांचं उत्पन्न शेतकऱ्याला. यामुळे काय झालं तर शेतकरी पण श्रीमंत होत गेले आणि राज्याची तिजोरीही भरत गेली. आणि वैज्ञानिक दृष्ट्या जर बघितलं तर झाडांमुळे झाडं काय करतात, माती घट्ट धरून ठेवतात, पाणी शोषून ठेवतात, त्यामुळे जमिनीची धूप होत नाही, पाण्याचं प्रमाण, जमिनीतलं पाण्याचं प्रमाण टिकून राहतं. आणि असं म्हणतात की अहिल्यादेवींच्या 28 वर्षाच्या राज्यकारभाराच्या काळात त्यांच्या राज्यात कधीही दुष्काळ पडला नाही, पाण्याची कधीही कमतरता जाणवली नाही. शेतकऱ्यांसाठी हे केल्यानंतर अहिल्यादेवींनी आणखी एक खूप महत्वाचं कार्य केलं की त्यांच्या राज्यामध्ये अगदी मुंग्यांसाठी साखर टाकली जायची. पाण्यातील माशा उपाशी राहू नये, त्यांना खाद्य मिळावं म्हणून पाण्यात पिठाचे गोळे टाकण्याची पद्धत त्यांनी सुरू केली. अनेक ठिकाणी जनावरांसाठी शेतं राखीव पूर्ण ठेवली गेली, पक्ष्यांसाठी राखीव शेतं घेतली. शेतकऱ्याचं पीक, उभं पीक विकत घ्यायचं राज्याने आणि त्या शेतातलं पीक शेतकऱ्यांनी काढायचं नाही. तिथं चिमण्या, पाखरं जे काही असतील ते पक्षी सगळे धान्य खाऊन जायचे. आजही पंढरपूर तालुक्यातील बोहाळी या गावी अशा प्रकारचं जे त्यांनी शेत घेतलेलं होतं पक्ष्यांसाठी ते आजही तिथं पाहायला मिळतं. आजही ते शेत पेरून सोडलं जातं, तिथलं धान्य कापणी होत नाही, ते पक्षी सगळं धान्य खातात. म्हणजे आपल्या राज्यातही किडा, मुंगी, जलचर प्राणी या सगळ्यांची त्यांनी काळजी घेतली. कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली. त्यांच्या पंक्तीला 300 लोक जेवायला बसायची.
या 300 लोकांमध्ये कोण असायचे तर राज्यातील सर्व प्रकारची कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता लोक म्हणजे ठरलेले मानकरी असत ते असायचे. 300 लोक त्यांच्या पंक्तीला जेवायला बसायचे. मग आता आपण म्हणतो आदर्श राज्यकारभार केला, विधवांसाठी महिलांसाठी काम केलं, शेतकऱ्यांसाठी केलं, प्राणीमात्रांसाठी केलं, न्यायदान तर खूपच चोख होतं. म्हणजे उत्तरेमध्ये अहिल्यादेवी आणि दक्षिणेमध्ये रामशास्त्री प्रभूने हे त्या काळात भारतात न्यायदानासाठी प्रसिद्ध असलेली 2 नावं होती. न्यायदान इतकं चोख होतं. मग अहिल्यादेवी खूपच देवदेव करणाऱ्या, अतिशय शांत अशाच होत्या. आपल्या लेखी तशाच होत्या की हातामध्ये महादेवाची पिंड घेऊन त्या बसलेल्या आहेत आणि राज्यकारभार करत आहेत. एक देवदेव करणारी स्त्री अशी जी त्यांची प्रतिमा निर्माण झालेली आहे, ती प्रतिमा कुठे खोडली जाते तर ज्यावेळी चंद्रावतांनी त्यांच्या राज्यावरती आक्रमण केलं. चंद्रावत हे राज्य मुळात त्या गादीवरती बसलेले जे राजे होते ते मल्हाररावांनीच राज्यावरती बसवलेले होते. परंतु मल्हाररावांच्या मृत्यूनंतर त्या राजांना मोह सुटला आणि त्यांनी इंदोर संस्थांवरती हल्ले करायला सुरुवात केली. पहिल्या 2 हल्ल्यानंतर अहिल्यादेवींनी त्यांना समजावून सांगितलं. पहिला हल्ला केला, तो परतवला, समजावून परत पाठवून दिलं. दुसरा हल्ला झाला, परतवून परत पाठवला, समज दिली. पण तिसऱ्या वेळी जेव्हा चंद्रावतांनी हल्ला केला, तुकोजीराव होळकर उत्तरेत होते, ते त्या ठिकाणी नव्हते. अहिल्यादेवी स्वतः त्यांची ज्वाला ही जी तोफ आहे ती तोफ संपूर्ण तोफखाना सैन्य घेऊन रणांगणावर उतरल्या आणि त्यांनी चंद्रावतांचा बिमोड केला. तो चंद्रावतांचा जो राजा होता सौभाग सिंग, त्याला त्यांनी तोफेच्या तोंडी दिलं. म्हणजे जी स्त्री अतिशय शांतपणे, नम्रपणे, प्रेमाने राहून सगळे जग जिंकायला जाते, ती इतकं दुर्गेचं, चंडीचं रूप सुद्धा घेऊ शकते जर तिच्यावरती काही संकट आलं तर. आणि त्यांनी आपल्या राज्याचं संरक्षण केलं. राज्याचं संरक्षण करण्याची गोष्ट तर ज्यावेळी मालेरावांचा मृत्यू झाला त्याच वेळी आली. मालेरावांच्या मृत्यूनंतर काही महिन्यांच्या आतच राघोबादादा पेशवे स्वतः इंदोरवरती चाल करून निघाले. ते क्षिप्रा नदीच्या काठी, म्हणजे आज जे आपण उज्जैन वगैरे म्हणतो त्या परिसरामध्ये तळ ठोकून थांबले आणि ते इंदोरवरती आक्रमण करणार होते. राघोबादादा चालून येत आहेत ही बातमी अहिल्यादेवींना त्यांच्या ज्या गुप्तहेर होत्या उदाबाई यांच्याकडून कळली. ही बातमी कळताच अहिल्यादेवींनी काय केलं तर त्या काळात जे काही मराठी सरदार आणि राजे होते, सुभेदार होते, त्या सगळ्यांना पत्र पाठवली आणि सांगितलं की संकटाच्या या काळात तुम्हाला मला मदत करणं शक्य नसेल तर करू नका, परंतु माझ्या विरोधात कोणी उभं राहू नका. ते आपल्यासाठी बरं राहणार नाही. आज माझ्यावर चालून आले, उद्या तुमच्यावर येतील. मग त्यावेळी शिंदे, गायकवाड, पवार हे जे काही उत्तरेत आणि गुजरातमध्ये मराठी सरदार होते ते त्यांनी सगळ्यांनी अहिल्यादेवींच्या पत्राला होकार कळवला आणि सांगितले की आमचं सैन्य घेऊन मातोश्री आम्ही तुमच्या मदतीला येतोय. आणि हे पत्र पाठवून दिली आणि दुसरं पत्र लिहिलं त्यांनी राघोबादादांना. राघोबादादांना सांगितलं की तुम्ही माझ्या राज्यावरती चाल करून आले आहात. तर राघोबादादा चाल करून का आले होते त्याला कारण काय होतं, ज्याला आपण घरचा भेदी म्हणतो असाच प्रकार होता. गंगोबा तात्या चंद्रचूड हे होळकर संस्थांचे दिवाण होते आणि त्यांनी काय केलं होतं तर मालेरावांच्या मृत्यूनंतर आता होळकर राज्याची काळजी घ्यायला एकही पुरुष शिल्लक नाही, तर तुम्ही होळकर संस्थान काबीज करा म्हणून रघुनाथराव पेशव्यांना पत्र पाठवलं होतं. आणि त्यामुळे रघुनाथराव पेशवे चाल करून गेले होते इंदोरवरती. परंतु अहिल्यादेवींनी राघवदादांना पत्र पाठवलं आणि सांगितलं की तुम्ही आज माझं राज्य गिळंकृत करायला आला आहात, पण ते होणार नाही. माझं राज्य हे आमच्या पूर्वजांनी घामानी, रक्ताच्या तलवारीच्या पात्यावर रक्त आणि घाम सांडून कमावलेलं राज्य आहे. ते मी तुमच्या कोणाच्याही गळ्यात घालू देणार नाही. तुम्हाला वाटत असेल एक जी स्त्री आहे समोर, आपला आहे, तिला आपण कसंही झोळीत टाकू, तर ते होणार नाही. मी पण सुभेदारांची सून आहे, इथे कोणी बांगड्या लावून बसलेलं नाही. तुम्ही जर चाल करून याल तर माझी 500 महिलांची लढाऊ फौज तुमच्या स्वागतासाठी तयार असेल आणि आपला सामना रणांगणातच होईल. तुम्ही यावं. या युद्धात जर तुम्ही जिंकलात तर फार कीर्ती होणार नाही, परंतु जर हरलात तर महिलांकडून हरलात म्हणून जगात तोंड दाखवायला तुम्हाला जागा राहणार नाही, तुमचं तोंड काळं होईल. याचा विचार करा. अशा पद्धतीनं एक मुत्सद्दी धोरण अवलंबून अहिल्यादेवींनी राघोबादादांना पत्र पाठवलं आणि ते पत्र वाचून राघोबादादा पेशवे खजील झाले आणि त्यांनी त्या पत्राचं उत्तर अहिल्यादेवींना असं पाठवलं की मातोश्री
नंतर राघोबादादा आले, मान सन्मान झाला, महिनाभर राहिले, तो पुढचा भाग. परंतु ही एक अशी लढाई होती जी रक्ताचा एक थेंबही न पडू देता, रक्ताचा एक थेंबही न सांडता जी लढाई जिंकली गेली होती. आणि म्हणून अहिल्यादेवींच्या हातामध्ये महादेवाची पिंड आहे. महादेवाची पिंड तशी तर ती बालपणापासून आहे. त्यांच्या राज्यातले सगळे आदेश हे श्री शंकर आज्ञे करून असे निघत असत. अहिल्यादेवी या एकमेव राज्यकर्त्या होत्या ज्यांनी ही संकल्पना मांडली की राजा हा राज्याचा मालक नसून तो एक विश्वस्त आहे आणि मलाही पुढे ईश्वराला जाप देणं आहे. आज माझ्या हातात सत्ता आहे, संपत्ती आहे, याच्या जोरावर मी जे काही करेल त्याचा हिशोब मला ईश्वराला द्यायचा आहे. त्यामुळे कुठलंही चुकीचं कृत्य आपल्याकडून होऊ नये याची त्या काळजी घेत शंकराला साक्षी मानून त्या राज्यकारभार करत असत. आणि राज्यकारभारावरती आदेशावरती त्यांची राजमुद्रा श्री शंकर आज्ञेवरून अशी असायची. त्यामुळे अहिल्यादेवींच्या हातामध्ये महादेवाची पिंड आहे. या सोज्वळ, अतिशय करारी, मुत्सद्दी अशा असणाऱ्या अहिल्यादेवी यांच्या जीवनामध्ये यांचा जो राज्यकारभार होता तो अतिशय शुभ्रधवल होता. अतिशय पारदर्शक शुभ्रधवल, सगळ्यांच्या हितासाठी. ज्यांनी राज्यातील किडामुंगींच्या जगण्याची, जीविताची काळजी घेतली त्यांनी माणसांची तर घेतलीच असणार आणि ती घेतलीच. त्यांच्या राज्यामध्ये एकदा भिल्लांचा उद्रेक झाला होता आणि तो भिल्लांचा बंदोबस्त कसा करायचा यासाठी त्यांनी आपल्या राज्यामध्ये पण लावला, दरबार भरवला आणि पण लावला. जो कोणी भिल्लांचा बंदोबस्त करेल त्याच्यासोबत माझ्या मुलीचा मी विवाह करून देईल. म्हणजे एक प्रकारे आपली मुलगी राज्यासाठी त्यांनी पणावरती लावली. आणि मग दरबारात प्रश्न उठू लागले की भिल्लांचा बंदोबस्त करणारा कोणी इतर जातीचा भिल्लच एखादा रामोशी निघाला किंवा एखादा मुसलमान निघाला, राजपूत निघाला तर काय करणार? कारण त्या काळीही जातीच्या उतरंडी होत्या ज्या आजही आहेत. लग्नाच्या वेळी जात पात त्यावेळी पाहिली जायची, आजही पाहिली जाते. यामध्ये हे पूर्वीपासून चाललेलं आहे, काहीही बदल नाही. पण अहिल्यादेवींनी जे त्यावेळी धोरण अवलंबलं त्यांनी काय सांगितलं की सद्गुणाला जात नसते आणि शौर्याला धर्म नसतो. त्यामुळे मी जो एकदा निर्णय घेतलाय की जो कोणी भिल्लांचा बंदोबस्त करेल त्याला माझी कन्या मुक्ता मी देईल, तिचं कन्यादान त्याच्यासोबत करेल. तर तो निर्णय त्यांनी जाहीर केला. तो निर्णय त्यांनी भिल्लांचा बंदोबस्त झाल्यानंतर अंमलात देखील आणला. योगायोगाने भिल्लांचा बंदोबस्त करणारे यशवंतराव फणसे हे देखील धनगरच होते. बऱ्याच जणांना हे माहित नाही. काही जण यशवंतरावांची जात वेगळी सांगतात, यशवंतराव फणसेंची, पण ते सुद्धा धनगर होते. हा एक योगायोग होता. पण कुठल्याही प्रकारे जाती धर्म याचा विचार न करता जो काही त्यांनी आवाहन केलं, जो काही निर्णय घेतला तो त्या काळातला, समाजातला, काळाच्या कितीतरी पुढचा निर्णय होता. अगदी आपण भुल्लारबांचं जरी बघितलं, आज 21व्या शतकात आपल्याला मुलगा मुलगी एक समान म्हणताना माझाच मुलगा आणि माझी मुलगी माझ्यासाठी समान आहेत असं आपण मानतो. परंतु त्या काळामध्ये 18व्या शतकामध्ये मुलाच्या मृत्यूनंतर सुनेला मुलाप्रमाणे मानणारे मल्हारराव होळकर हे काळाच्या किती पुढची दूरदृष्टी होती. आणि जर मल्हाररावांनी अहिल्यादेवींना सती जाऊ दिलं असतं तर आज कदाचित आपण ही जयंती केली नसती, हा कार्यक्रम आपण करू शकलो नसतो. आणि विश्वासानं सांगते, या भारताचा नकाशाही काही वेगळाच असला असता, असा नसला असता. कारण भारत जोडण्याचं जे काही महान कार्य अहिल्यादेवींनी केलं त्यासाठी आपण मल्हाररावांना सुद्धा नतमस्तक झालं पाहिजे. काळाच्या पुढची दृष्टी असणारी ही जी काही महामानव महापुरुष होऊन गेले त्यांच्यामुळे आज आपण अतिशय चांगले दिवस पाहत आहोत. ज्यावेळी अहिल्यादेवींनी चंद्रावत्याला तोफेच्या तोंडी दिलं होतं त्यावेळी पुण्यामध्ये पेशव्यांनी आदल्या आणि तोफा टाकल्या होत्या, आदल्या बाजूला त्या तोफा टाकल्या होत्या. त्यांनी सांगितलं की पुण्याचं उत्तरेतलं द्वार म्हणजे नर्मदा तीरावरचं महेश्वर आहे. म्हणजे स्वराज्य सुरक्षित आहे ते महेश्वरच्या गादीवर बसलेल्या अहिल्यादेवी होळकरांमुळे. ही त्या काळात धारणा होती. आणि अतिशय शांत सोज्वळ असणाऱ्या अहिल्यादेवी असे रणचंडीचं रूप घेऊ शकतात, अतिशय कठोर न्याय करतात. यासाठी रामशास्त्री प्रभूंनी त्यांच्याबद्दल एक उद्गार काढलं होतं, शापादपी शरादपी. आणि त्यांना पुण्यश्लोक ही पदवी त्यांच्या जीवन काळातच दिली गेली होती. आज जे आपण म्हणतो पुण्यश्लोक, लोकमाता, राष्ट्रमाता, मातोश्री, गंगाजळ निर्मळ, त्यात स्मरणीय अशा
होत्या. ह्या पदव्या कुठलाही पदवीदान समारंभ न घेता, कोणीही कुठलंही अवडंबर न करता लोकांनी आपल्या प्रेमातून, आपल्या आदरापोटी दिलेल्या होत्या. अहिल्यादेवींचा न्याय अतिशय कठोर आणि अचूक होता. त्यांच्या न्यायदानासाठी आणखीन एक उदाहरण खूप प्रसिद्ध आहे. असं सांगितलं जातं की काही विधवा त्यांच्या राज्यामध्ये काही विधवा त्यांच्या दरबारात आल्या आणि सांगितलं की आमची संपत्ती जप्त करण्याचा आदेश खुद्द सुभेदार तुकोजीराव होळकर यांनी दिला आहे. तर त्यावेळी अहिल्यादेवींनी आदेश काढला होता, फतवा काढला आणि जाहीर केलं की माझ्या राज्यामध्ये विधवांना संपत्तीचा पूर्ण अधिकार असेल, त्यांना दत्तक घेण्याचा अधिकार असेल आणि त्या दत्तकाचा खर्च राज्याच्या तिजोरीतून केला जाईल. आता यावेळी गंगोबा तात्यांनी त्यांना सल्ला दिला होता की त्या विधवेची संपत्ती जप्त केली तर आपल्या राज्याची तिजोरी भरेल, तुम्ही ती संपत्ती जप्त करून घ्या. पण अहिल्यादेवी कडाडल्या होत्या, तात्या हे काय बोलताय, विधवांचा सन्मान, महिलांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि महिलांचा सन्मान हीच मानवाची ख्याती झाली पाहिजे, यासाठी आपण कटिबद्ध राहिलं पाहिजे. म्हणजे राज्यातील सर्व प्रकारच्या जनतेसाठी कार्य करत असताना, अतिशय स्वच्छ, शुद्ध, पांढरा शुभ्र राज्यकारभार करत असताना या माऊलीच्या आयुष्यामध्ये दुसरं काही नव्हतं गाव. त्यांच्या आयुष्यात होतं काळकुट्ट दुःख. वैयक्तिक आयुष्य अतिशय काळकुट्ट होतं. वयाच्या 30-32च्या काळामध्येच सुभेदार खंडेरावांचा मृत्यू झाला, युवराज खंडेरावांचा मृत्यू झाला, पतीचा मृत्यू झाला. काही वर्षानंतर आईप्रमाणे प्रेम करणारी सासू गेली 1761 मध्ये. 1766 मध्ये मल्हारबा गेले. त्यानंतर 67 मध्ये मुलगा गेला. 1790 मध्ये त्यांचा एकुलता एक नातू नथोबा, त्याचा मृत्यू झाला. नथोबाच्या मृत्यूनंतर एकच वर्षात 1791 मध्ये यशवंतराव फणसे जे त्यांचे जावई होते ते वारले. यशवंतरावांच्या मृत्यूनंतर त्यांची एकुलती एक मुलगी मुक्ता, ही पण सती गेली. खंडेरावांसोबत अहिल्यादेवींच्या 9 सौती सती गेलेल्या होत्या. मालेरावांसोबत मालेरावाच्या 2 बायका सती गेल्या होत्या. मल्हाररावांसोबतही त्यांच्या 2 बायका सती गेल्या होत्या. अशा पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये जवळपास 28 नातेवाईकांचे मृत्यू त्यांनी पाहिले. त्यांचं दुःख काय असेल त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. म्हणजे जवळचे सर्व नातेवाईक गेलेत, घरात करतो कोणी नाहीये, संपूर्ण राज्याची धुरा यांच्यावरती आहे आणि हे सर्व पेलत असताना त्या काळातही पुरुषी अहंकार खूप मोठा होता. जे इंदोरचे माळव्याचे जे सुभेदार होते मालेरावांच्या नंतर, ते होते तुकोजीराव होळकर. त्यांच्याकडे जिम्मेदारी दिलेली होती की तुम्ही लष्करी व्यवस्था सांभाळा, संरक्षण व्यवस्था, लष्कर तुम्ही सांभाळा, मुलकी कारभार अहिल्यादेवी स्वतः राज्यकारभार करत असत. हा मुलकी लष्करी व्यवस्था सांभाळत असताना तुकोजीरावांना पैसे कमी पडायचे. त्यांचा लष्करी मोहिमांमध्ये अफाट खर्च व्हायचा आणि तो खर्च कसा भागवायचा हे मल्हाररावांसारखं तंत्र तुकोजीरावांना जमलं नव्हतं. त्यामुळे वारंवार राज्याच्या तिजोरीवरती भार पडायचा, तिजोरी खाली व्हायची आणि ती तिजोरी भरण्यासाठी खाजगीतली संपत्ती सुद्धा राज्याच्या तिजोरीला दिली जायची. असंच एकदा वाघ विकोपाला गेले आणि अहिल्यादेवींनी स्पष्टपणे नकार दिला की खाजगीच्या संपत्तीतून मी राज्याच्या तिजोरीला आता पैसे देणार नाही, तुमचा खर्च तुम्ही भागवा. त्यावेळी मध्यस्थीसाठी म्हणून तुकोजीराव होळकरांनी महादजी शिंदेंना अहिल्यादेवींकडे पाठवलं की तुम्ही जाऊन मध्यस्थी करा, मातोश्री ऐकत नाहीये. आणि मग महादजी शिंदे तावातावात आले, बराच दिवस राहिले आणि एक दिवस हिम्मत करून बोलले की आम्ही पुरुष मंडळी आहोत, आम्ही आमच्या ढंगावर आलं तर तुम्ही काय कराल. यावेळी अहिल्यादेवींनी जे करारीपणे उत्तर दिलं, त्यांनी सांगितलं की तुमच्यात जर हिम्मत असेल तर तुम्ही आणि तुकोजी स्वतः दोघांचं सैन्य घेऊन इंदूरवरती चालून या. ज्या क्षणी इंदूर राज्याच्या सीमेमध्ये तुमचं पाऊल पडेल, हत्तीच्या पायाचे साखळदंड जर तुमच्या पायी नाही घातले तर मी पण सुभेदारांची सून नाही, हे त्यांनी महादजी शिंदेंना ठणकावून सांगितलं. वास्तविक पाहता त्या काळामध्ये महादजी शिंदे हे मोठं प्रस्थ होतं मल्हारराव होळकरांच्या नंतर. त्यांना ठणकावून सांगणं, आपलं राज्य वाचवणं हे काही सोपं काम नव्हतं, परंतु तेही यांनी पेललं. हे पुरुषी अहंकारांनाही तोंड दिलं आणि हे सगळं करत 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 अहिल्यादेवींचं आयुष्य 1795 मध्ये त्यांना मृत्यूला सामोरं त्या गेल्या. आता 13 ऑगस्ट 1795 रोजी अहिल्यादेवींचा मृत्यू झाला. ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला त्या दिवशी त्यांची आवडती जी
त्याचबरोबर त्यांच्या गायीनेही स्वतःचे प्राण सोडले. म्हणजे माणसं तर माणसं, पण जनावरांमध्ये सुद्धा त्यांच्याबद्दल इतकी आत्मीयता होती, त्यांच्याबद्दल प्रेमभाव होता. त्यांच्या गायीने अहिल्यादेवींच्या मृत्यूबरोबर लगेच आपले प्राण सोडले. आणि अशा या अहिल्यादेवींच्या जीवनचरित्रातून आज आपण त्यांची 301वी जयंती साजरी करत असताना प्रेरणा काय घ्यायची? कारण इतिहास हा फक्त वाचण्याचा किंवा सांगण्याचा विषय नाही, त्याच्यातून प्रेरणा घेण्याचा विषय आहे. अहिल्यादेवींच्या चरित्रातून प्रेरणा काय घ्यायची? तर कुठलंही संकट येऊ द्या, त्याला सामोरं जा, डळमळू नका, घाबरू नका, अतिशय धीराने संकटाला सामोरं गेलं पाहिजे. आज आपण बघतो अति छोटं छोटं संकट आलं तरी आपण एकदम घाबरून जातो, काय करावं काय नाही, आभाळ फाटल्यासारखं करतो, आपल्याला सुचत नाही. परंतु सगळ्या परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभं राहिलं तर आपला नावलौकिक नक्की होतो. संकटांना धीराने सामोरं गेलं पाहिजे. बऱ्याच आपण बातम्या वाचतो, ऐकतो, बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं की साधं एखादं ब्रेकअप झालं म्हणून पोरं सुसाईड करतात. काही संकट आलं, करा आत्महत्या. शेत नाही पिकलं, शेतकरी आत्महत्या करतात. कर्ज झालं, शेतकरी आत्महत्या करतात. जीवन हे आत्महत्या करण्यासाठी नाही, जीवन जगण्यासाठी आहे. ते जगा. संघर्षाशिवाय जीवन हे व्यर्थ असतं. आणि हेच अहिल्यादेवींच्या चरित्रातून आपल्याला शिकायला मिळतं. प्रेमाने जग जिंकता येतं. शेवटी एकच म्हणेल की कोणत्याही महापुरुषांना कोणत्याही जाती धर्माच्या चौकटीत अडकवणं हे चुकीचं आहे. कारण ज्या महापुरुषांनी जे काही कार्य केलं ते संपूर्ण मानवतेसाठी केलेलं कार्य आहे. आणि आपण जर माणुसकी आणि मानवता धर्म पाळला तर या जगामध्ये सगळं काही सत्यम शिवम सुंदरमच असेल, सगळे आनंदाने जगतील. शेवटी जाता जाता ज्येष्ठ कवी रामनारायण त्रिपाठी यांच्या अहिल्यादेवींबद्दलच्या 4 ओळी सांगते. तू राजनीति की ज्ञाता थी, भारत की भाग्य विधाता थी, तू महाराष्ट्र की बेटी थी पर सकल राष्ट्र की माता थी, चंडी सरस्वती वैष्णवी एक संग आई थी, ममता की विविध मूर्ति जैसी वे वीर अहिल्याबाई थी, तू ज्ञान कर्म राजनीति का मधुर मिलन हे ममता की मूर्ति, तुम्हें शत शत नमन, शत शत नमन. धन्यवाद. जय भारत.